या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। परभणीत 7 ते 8 दिवसांपासून पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाला सुरुवात, तर पिकांना खत टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। पंढरपूरमधील भीमा नदीच्या पुरामुळे ऊस आणि केळी पिकांचं नुकसान, आमदार अभिजित पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अभिजित पाटलांकडून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना। राज्यात पावसामुळे 10 दिवसात 22 लाख एकर शेतीचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार, कृषी मंत्र्यांचं इंदापुरात शेतकऱ्यांना आश्वासन। बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टी बाधित शेतजमिनीची पाहणी करत पंचनाम्याचे आदेश, तात्काळ मदत देण्याच्या संबंधित विभागाला सूचना। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला गेल्या काही दिवसात मोठा पूर, 2 ते 3 दिवस शेती पाण्याखाली राहिल्यानं सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाचं मोठं नुकसान। सततचा पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे यवतमाळच्या पुसदमध्ये पूर परिस्थिती, ओढ्याचं पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, उडीद पिकाचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। साताऱ्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात मोठं नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे शंभूराज देसाईंचे आदेश, आढावा बैठकीनंतर नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन। नांदेडच्या पूरग्रस्त गावांना खासदार गोपछडेंकडून 20 लाखांचा निधी, खासदार अजित गोपछडेंची पूरग्रस्त हसनाळ, रावणगाव गावाला भेट, राष्ट्रीय आपदा निधीतून विशेष पॅकेजसाठी केंद्राकडे मागणी करणार, अजित गोपछडेंची माहिती। अतिवृष्टीच्या 7 दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण नांदेडच्या हसनाळमध्ये, गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप, लेंडी प्रकल्प अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करा, हसनाळ ग्रामस्थांची मागणी। इचलकरंजीत बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडून 5 जण जखमी, जबाबदार बांधकाम मालकावर गुन्हा दाखल। बुलढाण्यातील चिखली तालुक्यात पाझर तलाव भरल्याने सांडवे फुटून शेतीचं नुकसान, चिखली तालुक्यातील हजारो शेतजमीन खरडून निघाली। TV9 मराठीच्या बातमीनंतर जळगावात गणपती विसर्जन मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात, खड्डेमय झालेला रस्ता, नव्यानं सिमेंटचा रस्ता तयार करण्याचं काम सुरू, रात्रीतून एक बाजूचं काम पूर्ण। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील घाटकोपरमध्ये बाईक रॅली, सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती बाईक रॅली, सर्व समाज बांधव जरांगेंच्या आंदोलनात एकमताने सहभागी, रॅलीतून निर्धार। सोलापूर माळशिरसमध्ये गावकऱ्यांकडून शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातून पाणंद रस्त्याचं काम, ग्रामपंचायतीचे सहकार्य आणि नागरिकांच्या पुढाकाराने 2 किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचा नागरिकांचा निश्चय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा, मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना। आग्रा ते राजगड गरुड झेप मशाल यात्रेचं आमदार राम भदाणेंकडून धुळ्याच्या नागावमध्ये स्वागत, आमदारांच्या हस्ते शिवचातुर्याचा जागर करणाऱ्या मावळ्यांचं कौतुक। भाजप नेते दिगंबर अगवणे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर, दिगंबर अगवणेंना ईडीने 5 जानेवारी 2024 रोजी अटक केली होती। लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन होणार, संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक मीडियाच्या माध्यमातून भाविकांना पाहता येणार। वाशिमच्या मनीष देशमुख यांच्या गायीच्या शेणापासून तयार केलेली गणेश मूर्ती, मनीष देशमुख यांनी यावर्षी 1,500हून जास्त शेणापासून गणेश मूर्ती बनवल्यात, तर 2 लाख नफा मिळण्याची अपेक्षा आहे। लातूरमध्ये गणेशोत्सवाची लगबग, गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्यात, डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी। नाशिकच्या येवल्यात पैठणीचा फेटा आणि वस्त्र परिधान केलेल्या गणरायाचं आगमन, पैठणीच्या रंगीबेरंगी झळाळीमुळे आता पारंपरिक मराठमोळा थाटात बाप्पा बाजारात दाखल। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, मुंबईमधील 3 डेपोतून 973 गाड्या कोकणासाठी रवाना होणार, तर मुंबई, पनवेल, पालघर, रायगडमधून 1807 गाड्या रवाना होणार। दादर सावंतवाडी विशेष मोदी एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी दाखवला झेंडा, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली। लासलगावमधून कोकणवासियांसाठी 22 जादा एसटी बसेस मुंबई ठाण्यात पाठवल्या, तर त्यामुळे 122 फेऱ्यांपैकी एसटीच्या 73 फेऱ्या रद्द, लासलगावमधील ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल।
गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीत येण्यास सुरुवात. गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणात लगबग. गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 325हून अधिक फेऱ्या. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी पुण्यातून मोफत बस सेवा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टेंगरे आणि चंद्रकांत टेंगरेंकडून नियोजन. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात गर्दी. कोकणवासियांचा उत्साह शिगेला. सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल. रायगड जिल्ह्यात इंदापूर आणि माणगाव शहरात वाहतूक कोंडी. वडखळ अलिबाग बायपास मार्गावर खड्डेच खड्डे. प्रमुख प्रशासकीय केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था. वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास. सांगलीच्या मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाची सिंदूर दहीहंडी. कार्यक्रमात आजी माजी खासदार एकाच व्यासपीठावर. विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आल्यानं चर्चा. सार्वजनिक उपक्रम समितीच्या सर्व सदस्यांनी पुणे रिंग रोडच्या कामाची केली पाहणी. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली कामाची पाहणी. रहाटवडे आणि कल्याण गावातील कामाची पाहणी. नालासोपारा पूर्वेतील गणेशोत्सवाला खड्ड्यांचं विघ्न. संतोष भुवन बिलालपाडा पेल्हार फाट्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, वाहनधारकांचा प्रश्न. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी रस्ता अनेक दिवसांपासून अपूर्ण. खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास. रस्ता धोकादायक बनल्यानं घडतायत अपघात. परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी पुलाचे कठडे तुटल्याने तसंच कामाचं साहित्य रस्त्यावर पडल्याने अपघाताचा धोका वाढला. नागरिकांकडून तात्काळ कठड्याचं बांधकाम करण्याची मागणी. अकोला शहरानजीकच्या गुडधी गावात दारूविरोधात महिला शक्तीचा एल्गार. महिलांनी गावात दारू विक्री होत असलेल्या दुकानाची तोडफोड केली. गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांचा राडा. भिवंडीच्या खार्डीत भाजप युवा मोर्चाच्या प्रफुल्ल आणि तेजस तांगडींच्या दुहेरी हत्याकांडाविरोधात कुटुंबीय आक्रमक. हत्येला 13 दिवस उलटून गेले तरी आरोपींना अटक न झाल्याने कुटुंबियांकडून रास्तारोको करत टायर जाळत निषेध. सोलापूरच्या माढ्यातील आलेगावचा भैरवनाथ कारखाना आता राजबी एग्रोकडे हस्तांतरित. शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत सांभाळणार कारखान्याची धुरा. साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानाकडून 50% दरवाढ. 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूंचं पाकिट आता 30 रुपयांना मिळणार. दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर. किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम. खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली तटबंदीची साफसफाई. नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव ठरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गावातील सोयीसुविधांचा शुभारंभ. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.